शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी आनंदाची बातमी, गुड न्यूज, खुश खबर. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा एक गुड न्यूज आलेली आहे. ती गुड न्यूज सुद्धा आपण बघूया. त्या अगोदर विनंती करतो, आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सुरुवात करतो मित्रांनो एकदा कर्जमाफीच्या बातमीच्या संदर्भात. मित्रांनो, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर. 56 लाख पैकी 533 शेतकऱ्यांचा समावेश. व्हिडिओ पूर्ण बघा. कांद्याचे भाव पुढे सांगतोय. पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात जाहीर केली. या पहिल्या यादीत केवळ 533 शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडून मागवली असून ती अद्याप प्राप्त झाली नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या 533 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. या लाभार्थ्यांना एकूण 2,99,37,540 रुपये कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. शेतकऱ्यांना काय करावे लागेल? शेतकऱ्यांना करावे लागेल आधार प्रमाणीकरण. यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. ज्यांचे ॲग्रिस्टॅग झाले नसेल त्यांचे ॲग्रिस्टॅग या केंद्रावर करावे लागेल. हे झाले की पैसे जमा होणार आहे. जिल्ह्यांनी पहिली यादी बघा. ठाणेमध्ये 182, लातूर 133, पुणे 85, अमरावती 58, सातारा 38, सोलापूर 21, नागपूर 16 एवढे शेतकरी आहे. 56 लाख शेतकऱ्यांना लाभ आहे. मित्रांनो, राज्यात 32 लाख शेतकरी थकबाकीदार असून 4 लाख नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहे. एकूण 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आहे. 2,90,000 शेतकऱ्यांचे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत कर्ज भरण्याची मुदत दिली आहे. आता वळतोय कांद्याच्या भावाकडे. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक खाजगी बाजार समितीमध्ये 3350 पर्यंत कांदा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. तर नगर येथे सुद्धा सायरस कृषी मार्केट खाजगी बाजार 2600 रुपयापर्यंत कांदा आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे 2090 क्विंटल आवक 2500 रुपये म्हणजे 2,500 पर्यंत कांदा जास्तीत जास्त आहे. त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर गजवड या ठिकाणी 320 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त. इथे बघा 4,000 रुपये हा सगळ्यात जास्त भाव गेलेला आहे कांदा. ते पण 1 नंबर क्वालिटीचा, बरं का, लक्षात ठेवा. सोलापूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त 3,500 पर्यंत या ठिकाणी सध्या सुरू आहे. नागपूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त 2,800 पर्यंतचा कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा 5 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 3,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला 249 क्विंटल कांद्याची आवक होऊन 3,500 रुपयापर्यंत कांदा जास्तीत जास्त जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे मांजरी येथे लोकल कांदा 88 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2,800चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वडूज 40 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वाई 15 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2,800चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा 200 क्विंटल आवक होऊन 3,000चा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा या ठिकाणी 5,100 क्विंटल आवक होऊन 3,501 रुपये हा जास्तीत जास्त भाव आपल्याला बघायला मिळत आहे. तर पिंपळगाव बसवत या ठिकाणी उन्हाळी कांदा 3,276 जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.